राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी प्रशासकीय कारकिर्दीतील एका अनुभवाबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाची चिन्ह निर्माण झाली। 2023 मध्ये स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात म्हैसकर यांना कामकाजात डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। माझा विभाग चालवायला महिला नको असं म्हणत आपल्याला डावललं गेलं, मात्र तेवढा एक अनुभव वगळता महिला अधिकारी म्हणून कधी वेगळी वागणूक मिळाली नसल्याचं म्हैसकरांनी म्हटलंय। दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं। या निमित्तानं प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत म्हैसकरांची मुलाखत प्रसिद्ध झाली। त्यामुळे म्हैसकरांचा रोख नेमका कोणत्या मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे आहे याविषयी जोरदार तर्कवितर्क सुरू झाले। मात्र यामुळे प्रशासकीय क्षेत्रातील महिलांचा सहभाग आणि निर्णय प्रक्रियेतील स्थान याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली। आपल्या मुलाखतीत मनीषा म्हैसकर काय म्हणतात आपण पाहूया। तुम्हाला महिला अधिकारी म्हणून वेगळी वागणूक सहन करावी लागली का असा प्रश्न मनीषा म्हैसकरांना विचारण्यात आलेला होता आणि त्यावर त्यांनी उत्तर दिलं की केवळ एकाच वेळी सन 2023 मध्ये मंत्रिमंडळ स्थापन झालं, त्यानंतर अधिकारी नियुक्त होत होते। एका नेत्यानं माझा विभाग चालवायला मला महिला नको असं सांगून मला डावललं, काय बोलायचं। तेवढा एक अनुभव वगळता कधीही वेगळा अनुभव आला नाही। तर मनीषा म्हैसकर यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसं सांगितलं, पाहूया। ज्या आमच्या महिला सहकारी ज्या राजकारणात काम करतात, ज्या आमच्या अधिकारी प्रशासनात काम करतात, त्या मल्टीटास्किंग करत असतात। पण मनीषा म्हैसकरांनी मला स्वतः हे सांगितलं की माझं वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट हे त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे आणि त्यांनी उलट त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इतक्या वर्षाच्या सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही मला अशा पद्धतीच्या भेदभावाला समोर जावं लागलं नाही। दरम्यान याबाबत राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही पाहूया। मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये। एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो। म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात, म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे। म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे, त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाही। ते महाविकास आघाडी सरकारच्या संदर्भात त्या संदर्भात बोलले असणार, कारण महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सगळेच चांगले पद आणि मिळालेले। आज ते आमच्या महाराष्ट्राच्या गृहसचिव आहेत आणि निश्चितच एक फार मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरही महिला बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। तसंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजी रश्मी शुक्लांनाही त्या जागेवर बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। महिलांना या महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानी ठेवण्याचं काम फडणवीस साहेब सातत्याने करत आहेत। मला मनीषाताईंना विनंती करायची की एखादा व्यक्ती बोलला असेल तर निश्चितपणे तपास करून त्याबद्दल कारवाई केली जाईल, त्याबद्दल देवेंद्रजी निश्चितपणे लक्ष घालतील। परंतु महिलांबद्दल मतभेद करणं किंवा महिलांचा द्वेष करणं हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकारचं कधीही धोरण नव्हतं। उलट महिलांना सन्मानानं स्थान देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीसांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यामुळं नारी शक्तीला वंदन करणं हेच आमचं धोरण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।